काय होतं या ठिकाणी आलं? काय नाही, ताई बरोबर आला होतो सुनीता ताई बोराडे. त्यांना उमेदवारी पाहिजे म्हणून. बर बर. मग काय राष्ट्रवादीमध्ये काय का दिली नाही असं वाटतं? का दिली नाही आता काय माहिती, त्यांना वाटलं देवरामला आणले जास्त ताकदीचा माणूस आहे म्हणून नसेल दिली. मग ताकद नक्की कोणाची असते? आता ते समाज ठरवे ना भविष्यात. मग तुम्ही आता शिवसेनेत प्रवेश करताय, नाही नाही प्रवेश नाही. मग चर्चा काय झाली आतमध्ये? चर्चा काय उमेदवारी बद्दलच झाली. कोण कोण सोबत होतो? सगळेच होते ना ते. काय नाव? नाव नाही सांगता येत एवढ्यांची. तुम्ही कोणाला ओळखत नाही? ओळख नाही पण आम्ही दोन महत्त्वाची नावं. 25-30 लोक होती. त्यातली 4-2? शिष्टमंडळापैकी नाव सांगा ना. माऊली खंडाळ होते, काळू शिवगंधी नाही, माऊली होती. खंडाळेचा पक्ष वेगळा आहे. तुमच्या पक्षाचं कोण कोण होतं? माऊली खंडाळे आमच्याच पक्षात आहे म्हणतो. माऊली खंडागळे, अजून माऊली कबाडी, लांडे, माऊली कबाडी, कबाडी, अजून अजून काळू होता. काळू शेळकंदे, हा भाऊ होता देवाडे. भाऊ देवाडे होते, अजून प्रकाश होते, प्रकाश शिंदे. ते तुमच्या सोबत का थांबत नाही आता? कोण? या ना इकडे, कुठे त्याला आहे ना. हा या ना. जे काय वस्तुस्थिती आहे ना. आतमध्ये चर्चा काय झाली? या चर्चा काय नाही, उमेदवारी बद्दलच झाली, फायनल काय नाही झाली. दादा काय म्हणाले? दादा काय नाही म्हणले, एकत्र बसून ठरवा तुम्ही तुमच्या भागातील नेते कार्यकर्ते ते उमेदवार. तुम्ही काय ऑफर दिली होती? काय ऑफर काय नाही. तुमचं म्हणणं काय होतं का तुम्ही आम्हाला पक्षात घ्या म्हणून? काय नाही, पक्षात गेला काय, आम्ही पक्ष सोडलेलाच नाही, मी सोडणारे नाही. मग तुम्ही इथं आला होतात कशासाठी? त्यांच्या बरोबर आलो ना उमेदवारी त्यांना मिळावी म्हणून. कुठून? ह्या उमेदवारीबद्दल त्यांना आम्ही मदत करणार या निवडणुकीपुरती. म्हणजे शिवसेनेतून तिकीट द्या, आम्ही हा, शिवसेनेचं काम करू. हा मदत करू त्यांना. मग दादा का काय म्हणाले? नाही दादानी म्हणले विचार करून सांगू ना म्हणले. सुनीताताई बोराडे आणि अजून कोणाला उमेदवार माहिती? कमलताई आम्हाला असं शेळकंदे. कळतंय की दादा असं म्हणाले की राजू कारबळ यांनी पंचायत समितीची तयारी चालवलेली आहे, त्यामुळे एक पंचायत समितीचं मी देऊ शकत नाही. नाही, तसं नाही बोलले ते म्हणले मग काय म्हणाले? त्यांच्याशी चर्चा करा राजू बरोबर, तिथं राजू जर तुमच्या- तयार झाला नाही, तुमच्या निर्णय करा म्हटले. राजू कारबळ जर तयार झाला नाही, तर तुम्ही दोघे इकडे येणार का? कसा निर्णय असेल? नाही मग ते दादा ठरवतील त्याप्रमाणे. तुम्ही यायला तयार आहे? मग कोण? जर तुम्हाला एक पंचायत समिती नाही मिळाली तर? नाही असं नाही, तिन्ही मिळावून आम्ही प्रस्ताव तिन्ही नाही ठेवले. मिळाल्या तर? नाही मग बघू, पुन्हा आमची मिटिंग होईल ना मग कार्यकर्त्यांची. तुमचा काँग्रेसशी पण संपर्क आहे असं कळतंय? नाही माझा तर नाही वैयक्तिक काही, कोणी केला असेल तर ते मला नाही माहिती. तुम्ही आता ज्येष्ठ कार्यकर्ते आहात राष्ट्रवादीचे, तुमचं ऐकलं नाही का राष्ट्रवादीमध्ये? नाही ऐकलं म्हणून तर इकडे यावं लागलं ना. काय म्हणायचे, काय बेनके काय म्हणाले? त्याला अजितदादा ऐकत नाही. अजितदादांनी आदेश दिलाय. अजितदादा ऐकत नाही म्हणे. मग आज अजितदादांनी सांगितलंय का यांना, तरी पण तुम्ही विरोधात काम करणार? नाही अजितदादा विषय कुठं राहतो, देवराम लांडे शरद पवारांच्या पक्षाची. सातत्याने पक्ष बदलत गेलेले आहेत. मी शरद पवार गटाचा माणूस आहे, तुम्ही अजूनही समजून घ्या. पण ज्या सुनीता बोराडे आहेत त्या तरी कुठे राष्ट्रवादीचे, ते शिवसेनेचेच आहेत की. तर त्यांना तिकीट मागत होत्या, त्यांना घेऊन या म्हणून सांगितलं होतं त्यावेळेस, उमेदवार नव्हता म्हणून. आता देवराम जवळ आल्यामुळं सुनीताताईला दुर्लक्षित केलेलं आहे. या इकडे.